आहे सोशल मीडिया थ्रू, लाईव्ह झूम थ्रू आणि इकडे इंस्टाग्राम वरती सुद्धा. सो सगळ्यांचं वेलकम आहे गाईज आजच्या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये. माझं नाव राहुल आणि आजच्या मीटिंगचा मी होस्ट असणार आहे. आणि ज्या ऑपॉर्च्युनिटीला समजून घेण्यासाठी तुम्ही आलात की काय आहे नेमकं हे प्रत्युष, कारण सोशल मीडियाला तुम्ही खूप जण ऐकताय नेमके काय ऍक्च्युअली ऑपॉर्च्युनिटी आहे, काम नेमकं काय करायचंय, याच्यातनं खरंच अर्निंग होऊ शकतं का, खरंच पैसे मिळतात का, खरंच महिला याच्यामध्ये यशस्वी होत आहेत का, खरंच असा व्यवसाय करून आपण सुद्धा आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो का, असे भरमसाठ प्रश्न घेऊन आजच्या मीटिंगला तुम्ही सगळेजण आला असाल तर नक्की मी सगळ्यांना सांगेल पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये तुमच्या सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढचे 30 ते 40 मिनिट 100% आजच्या मीटिंग मध्ये देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मीटिंग चालू असताना तुम्ही बिलकुल दुसऱ्या गोष्टी करू नका, कारण तुम्ही आज एक बिझनेस अपॉर्च्युनिटी समजून घेण्यासाठी आलात, एक बिझनेस प्लॅटफॉर्म समजून घेण्यासाठी आलात, ज्या बिझनेस थ्रू आज जवळपास ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास 16,000 महिलांनी त्यांचं आयुष्य बदललंय. असा प्लॅटफॉर्म समजून घ्यायला तुम्ही आलात तर मी रिक्वेस्ट करेल, जर तुम्ही आता चपात्या लाटत असाल तर बिलकुल मीटिंग अटेंड करू नका, कारण चपातीला बदलणार आहे 100%. आयुष्याचा आकार बदलायचा असेल तर पुढचे 40 मिनिटं 100% मीटिंग मध्ये द्या, तर तुमच्या आयुष्याचा आकार 100% बदलू शकतो. राईट. सो मीटिंग ही ऑलमोस्ट ओव्हरपॅक होत चालली आहे. सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल की प्रेझेंटेबल राहा आणि खूप सारे हजारो लोक मला ऐकतात. सो रिक्वेस्ट टू ऑल की तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता की तुम्ही कोणत्या भागातून आहात महाराष्ट्रातून. थोडंसं मला पण जाणून घ्यायला आवडेल की आजच्या या नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीला महाराष्ट्रातून कोणत्या भागातून, या आउट ऑफ महाराष्ट्रातून कोणत्या भागातून आपल्यासोबत फॅमिलीज कनेक्ट आहेत. सो मी ऑलमोस्ट या ठिकाणी बघतोय. एकच मिनिट. सो जवळपास अख्खा महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल. तुळजापूर, गंगापूर, जालना, सोलापूर, पुणे, परभणी, मिरज, मुंबई, मुखेड, माजलगाव, जत, श्रीरामपूर, पंढरपूर, निलंगा, संभाजीनगर, नाशिक, उदगीर, चिखली, यवतमाळ, कोल्हापूर, उमरगा, सातारा. ओ ग्रेट. ऑलमोस्ट कमेंट बॉक्स जर बघितलं तर इथं हजारोंच्या संख्येने सगळ्यांचे रिप्लाय येतात. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र जर इथं आहे म्हणायला काही हरकत नाहीये. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आहेत, आउट ऑफ महाराष्ट्रातून आहेत. मी सगळ्यांना सांगेल आजची ऑपॉर्च्युनिटी ही मराठीमध्ये असणार आहे, हिंदी लँग्वेज मध्ये आजची मीटिंग नसणार आहे. सो मराठी लँग्वेज मध्ये मीटिंग असेल. जर आउट ऑफ महाराष्ट्रातून असेल तर रिक्वेस्ट करेल मनापासून की तुम्ही नेक्स्ट मीटिंग कनेक्ट करा. ट्युजडेला मीटिंग ही हिंदी लँग्वेज मध्ये असेल. सो सगळ्यांना मी सॉरी म्हणेल नक्कीच जे आउट ऑफ महाराष्ट्रातून आहेत. सो गाईज, थोडंसं माझ्याबद्दल सांगेल. माझं नाव राहुल, बाय प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडला ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही बिल्ड करतोय. आणि खरंच सांगण्यासाठी अभिमान आहे की आज हजारो परिवार प्रत्युषच्या माध्यमातून आज स्वतःचे ड्रीम्स पूर्ण करतात. हजारो महिला आहेत जे त्यांच्या लाईफ मध्ये जे एक्स्ट्रा अर्निंग म्हणा, प्रत्येक जण काम करतं. याच्या मागचं रिझन हे नाहीये की प्रत्येक जणाला पैशाची गरज आहे, प्रत्येक जण पैशासाठीच काम करतं असं बिलकुल नाहीये. प्रत्येकाचे म्हणजे असं म्हणतो ना की प्रत्येकाचं टार्गेट वेगळं आहे. कोणी जर बघितलं, कोणी पैशासाठी काम करतं, कोणी त्याच्या आयुष्यामध्ये काही कर्ज आहे त्याच्यासाठी काम करतं, या कोणी त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी नेम फेम हवा आहे त्याच्यासाठी काम करतं. प्रत्येकाचं जर बघितलं माइंडसेट वेगळं आहे काम करण्यासाठी, प्रत्येकाचे टार्गेट्स वेगळे आहेत. सो अशाच प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड बद्दल आज आपण सगळेजण समजून घेणार आहेत, जो आज महाराष्ट्रातला वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आणि सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री ज्याला म्हणली जाते, सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग प्लॅटफॉर्म ज्याला म्हणलं जातो. आता इंस्टाग्रामला जे कनेक्ट आहेत त्यांना थोडंसं कठीण आहे, कारण तू इकडे प्रेझेंटेशन चालू असणार आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन दिसणार नाही, पण तुम्ही सगळे समजून घ्या, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. राईट. सो गाईज, याच्यामध्ये जर बघितलं प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आज जर बघितलं ज्या वस्त्रोद्योगातील एकमात्र मराठी पाऊल, आणि आज खरंच हे मराठी पाऊल पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर अखंड हिंदुस्थानामध्ये गाजतंय हे आपण सगळेजण आपल्या डोळ्याने बघतोय. राईट. आज प्रत्युष बद्दल सांगायचं झालं तर थोडंसं मी माझ्याबद्दल सांगेल. माझं नाव राहुल बिरादर, बाय प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता मी सगळ्यांसोबत उदगीरवरून बिलॉंग करतो. उदगीरवरून आता मी सगळ्यांशी कम्युनिकेशन करतोय. ऍज अ फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर या पोस्ट वरती मी सुद्धा प्रत्युष मध्ये वर्क करतोय गाईज. आणि माझ्यासोबत जर बघितलं मिसेस कीर्ती बिरादर, ज्या कंपनीच्या को फाउंडर आहेत, कंपनीच्या बॅक ऑफ द स्टेज सगळं जे काम आहे ते आज मॅमच्या माध्यमातून बघितलं जातं.
त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्वतः MBA इन HR आहेत. टाटा कम्युनिकेशन मध्ये ऑलरेडी TCS मध्ये एक वेल पोझिशनला ते वर्क करत होते. पण रिसेंटली लास्ट 2 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा तो जॉब क्विट केला. देन प्रत्युषला त्यांनी सुद्धा स्टार्टअप केलं. आज तेच ज्या मॅनेजमेंट सोबत तुम्ही बघताय, ज्या मॅनेजमेंट बद्दल तुम्ही सगळेजण बघताय, ही आज अशी मॅनेजमेंट आहे जे ऑलरेडी या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये आज असं नाही की आम्ही आता या इंडस्ट्रीमध्ये आलो, बिलकुल नाही. जवळपास लास्ट 12 वर्ष झाले मी स्वतः या इंडस्ट्रीमध्ये काहीच काम करतोय. आणि त्यासोबत कीर्तीचं जर बघितलं तर तिला ऑलमोस्ट 4 वर्ष झालं ती सुद्धा या इंडस्ट्रीशी कनेक्ट आहे. म्हणजे बॅकअप द सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना. आणि त्याच्या अनुभवाच्या जोरावरती आज प्रत्युष रिटेल्स इतक्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पोझिशन वरती काम करतात आणि हजारो लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. आज आमच्या सोबत जर बघितलं, आमच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या कंपनीचे ज्वेलरी पार्टनर राजेश सर आहेत, समिता मॅम आहेत, एक स्वीट कपल आमच्या प्रत्युष मध्ये जे आमच्या सगळ्यांसोबत अर्ध्या रात्री सुद्धा खंबीरपणे उभे राहतं. प्रत्युष मध्ये जे मल्टिपल प्रोडक्ट रेंज आहे, भरपूर प्रोडक्ट वरती प्रत्युष काम करतात. समजून घ्या, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. आज जर बघितलं ज्या पद्धतीने आपण साडी वेअर करतो, त्या साडी सोबत आपण, मला नाही वाटत की फक्त साडी कधी वेअर करतो, त्या साडी सोबत दागिना हा कायमस्वरूपी लागतो. दागिन्याशिवाय कोणतीही स्त्री परिपूर्ण नाही होत किंवा ती पूर्ण फुलफिल नाही दिसत. सेम त्या दागिन्याला पूर्ण करण्यासाठी प्रत्युष मध्ये आज राजेशजी असतील या समिता मॅम असतील, त्यांनी हातभार लावला. आज ऑलमोस्ट 10 वर्ष यांचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाईज की आजपासून जर मी तुम्हाला 10-20 वर्षापूर्वी जर म्हणलं असतं की 1 ग्रॅम ज्वेलरीवरती विश्वास आहे का, तर कदाचित आजपासून 10-20 वर्षापूर्वी या गोष्टीवरती आपला विश्वास नसता बसला. येस सर नो. पण आज जर बघितलं तर आज 2026 चा काळ आहे. सोन्याचा भाव किती आहे मला सांगण्याची गरज नाहीये. आणि आज 2026 मध्ये, म्हणजे 2026 मध्ये का म्हणतोय, कारण 25 संपलायच ऑलरेडी. तुम्ही म्हणाल सर तुम्ही खूप फास्ट आहेत, कारण हो, आम्ही ऑलरेडी 2026 चे पूर्ण 12 महिन्यात आमचं प्लॅन झालेलं आहे. सो 2026 आता येतोय आणि 2026 मध्ये आज जर सोन्याचा भाव बघितला तर आज लाखांशी आहे, 1.25 लाखाच्या जवळपास आज सोन्याचा भाव आहे. आणि त्या सोन्यापेक्षा महिलांच्या मनामध्ये असलेली भीती सगळ्यात मोठी आहे, राईट. सो आज ज्वेलरी सेक्टरमध्ये राजेशजी काम करतात, समिता मॅम काम करतात. मी सगळ्यांना सांगेल, आजपर्यंत जे जे बोललं ते करून दाखवलंय. आज मी खूप मोठा ब्लास्ट करणार आहे मीटिंग मध्ये, सो सगळ्यांनी कनेक्ट राहा शेवटपर्यंत. कारण आज काही परत एकदा धमाका करायला आलोय मीटिंग मध्ये, कारण परत पुढच्या 8-10-15 दिवस मी नाहीये. तेव्हा प्रत्येक मीटिंग मध्ये माझं कायम एक इंटेन्शन असतं की माझ्या फॅमिलीला काहीतरी देऊन जावं. कारण हा माझा परिवार आहे. सगळे जे आज हजारो लोक आहेत, हा माझा परिवार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात माझं घर आहे. हे माझं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये आज माझं घर आहे. हजारो परिवार माझ्या आज आपल्या परिवारासोबत काम करतात. आणि नाही का, आपण जसं आपल्या घरामध्ये कधी बाहेरून गेलं तर काहीतरी लहान मुलांना फळं वगैरे घेऊन जातो, फ्रुट्स आणतो या बिस्किट घेऊन येतो, काय ते खायला घेऊन येतो, किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर घरातल्या काहीतरी देऊन जावं लागतं. सेम आज मी काहीतरी देऊन जाणार आहे नक्की ऍज अ फॅमिलीचा होस्ट या नात्याने. सो सगळ्यांनी कनेक्ट राहा नक्की आजचे पुढचे 30 ते 40 मिनिट. सो राजेश सर, ज्वेलरी पार्टनर, हे सगळे बघा आम्ही सगळे सामान्य माणसं आहेत. पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो, मराठी माणसं आहे आणि खूप काय करतो यात काही डाऊट नाहीये, कारण सगळेजण बघतायत सोशल मीडियाला, सगळीकडे आज बघायला मिळत, राईट. सो बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे नक्कीच की सर प्रत्युषच का करायचं यार, मी बाहेरून पण साड्यांचा बिझनेस करू शकते, मी ज्वेलरीचा व्यवसाय करू शकते, पण प्रत्युषच का? एक मोठा प्रश्न खूप मनामध्ये असतो. खूप सारे लोक एक वेगळ्या ऍटिट्यूड मध्ये असतात, खूप सारे लोक एका वेगळ्या इगो मध्ये असतात. अरे क्या जरूरत उनके साथ काम करनी, हमारे पास सब कुछ है. पण गाईज प्रत्युषच का? कारण आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड एक मात्र संकल्पना हिंदुस्थानामध्ये आहे, ज्या प्रत्युष रिटेल्स मध्ये आज 1 नाही 2 नाही 3 नाही तर जवळपास 16,000 महिला ज्यांनी प्रत्युष सोबत सुरुवात केली. आज प्रत्युष एक मात्र संकल्पना आहे जी तुम्हाला बिझनेस कसा करायचा, इथून एक बेसिक एज्युकेशन पासून, एक सुरुवातीच्या छोट्याशा ज्ञानापासून, नॉलेज पासून. आज जर बघितलं प्रत्येकाचा बॅक ऑफ द सेट, प्रत्येकाचा मागचा जो अभ्यास आहे तो वेगळा आहे. तुमच्यापैकी कुणाचा व्यवसाय समजा मंगल कार्यालय असेल तर तुमचं बॅकग्राऊंडचं स्टडी वेगळी आहे, कुणाचा व्यवसाय जर समजा दुधाचा असेल तर बॅकग्राऊंडचं स्टडी वेगळी आहे. पण तुम्ही आज टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये येतात, तुम्ही जर आज क्लॉथिंग इंडस्ट्रीमध्ये येत आहे, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्युष मध्ये तुम्हाला ते प्रशिक्षण दिलं जातं, तुम्हाला पूर्ण ते नॉलेज दिलं जातं की हा व्यवसाय कसा करायचा आहे. त्यासोबत तुम्हाला इथे पूर्ण गाईड केलं जातं, इथली टीम तुम्हाला ट्रेनिंग देत असते, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं तुम्हाला या गोष्टी शिकवल्या जातात. आज प्रत्युषच का मला जर विचारलं, कारण मला जर तुम्ही विचारलं प्रत्युषच का, तर मी आज अख्खी रात्र काढू शकतो, एवढं माझ्याकडे रिझन आहे प्रत्युषच का यासाठी.
कारण आज अहो एक दोन नाही हो, माझ्या आज प्रत्युष डिटेल्स मध्ये जर बघितलं, प्रत्युष एक मात्र संकल्पना हिंदुस्थानामध्ये जी पूर्ण टेक्नॉलॉजी बेसवरती काम करते. काहीच खरं सांगायचं झालं, आज मला आनंद या गोष्टीचा आहे, कारण प्रत्युषला सुरुवात करून जवळपास 2 वर्षाचा आज कालावधी ओलांडलाय. पण 2 वर्ष झाले, मागचे जवळपास लगातार 6 महिने झाले एकही मीटिंग मध्ये बसायला जागा नसते. आता जरी बघितलं तर आज महाराष्ट्रातून जवळपास 1400-1500 परिवार मला ऐकतात. हे प्रत्युषचा सक्सेस आहे गाईज. आज एका एका लिंक वरती क्लिक करून हजारो परिवार महाराष्ट्रातून कनेक्ट होतात. दॅट्स कॉल्ड पॉवर आहे टेक्नॉलॉजीची. आज तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्ही आज कुठल्याही प्रोफेशन मध्ये जा, कुठल्याही बिझनेस मध्ये जा, हजारो लोक एकत्र आणायचं म्हणणं घाम निघतो. पण आज एक मात्र आपलं ही कन्सेप्ट आहे की रात्री 9 वाजले की हजारो लोक 1 मिनिटामध्ये एका लिंक वरती कनेक्ट होतात. आणि टेक्नॉलॉजीचा हा सगळा बेनिफिट प्रत्युष करत असते. प्रत्युष एक विजनरी मॅनेजमेंट आहे. एव्हरी मोमेंट एव्हरी टाइम मी करून देत असतो की विजनरी आहोत, आमचे टार्गेट्स आमचे विजन हे खूप खूप क्रिस्टल क्लिअर आहेत. आणि कदाचित या विजनरी मॅनेजमेंटमुळे आज प्रत्युषचा जो झेंडा आहे आज महाराष्ट्राच्याच नाही तर आज अखंड हिंदुस्थानामध्ये आज रोवला जातोय. घर बसल्या व्यवसायाची संधी. मी सगळ्या माझ्या फॅमिलीजला सगळ्यांना मी एक प्रश्न नक्कीच विचारेल की नक्की मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. आजच्या मीटिंग मध्ये तुमच्यापैकी बऱ्याच महिला असेल जे वेल सेटल आहेत, तुमच्याकडे आज सगळं काही असणार आहे, कदाचित तुमच्याकडे नेम फेम मनी सगळं असेल. आज आपल्याकडे अशा सुद्धा महिला आहेत काही ज्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांचे म्हणजे कुणाचे मिस्टर, कुणाचा भाऊ, कुणाचे वडील जे ऑलरेडी एमएलए आहेत, आमदार आहेत, कुणाच्या घरामध्ये ऑलरेडी पेट्रोल पंप आहेत, कुणाच्या घरामध्ये ऑलरेडी हॉस्पिटल्स आहेत, कुणाच्या घरामध्ये ऑलरेडी कुणाचे मिस्टर आज एसआय पोस्ट वर वर्क करतात, कुणाचे मिस्टर आज ऑलरेडी पीएसआय आहेत. अशी सुद्धा प्रोफेशन मला आता कळते या गोष्टी. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक जण आज काहीतरी इन्कम सोर्स साठी आलं, पण बऱ्या प्रत्येकाचं विजन वेगळं असेल, पण नक्कीच तुमच्यापैकी अशा किती महिला आहेत ज्या खरंच लाख, 2 लाख, 5 लाख कमवायला आलेत? या तुमच्यापैकी अशा किती महिला आहेत ज्यांना वाटतं की सर आम्ही जे काही काम करतोय ते काम करत करत आम्हाला महिन्याला फक्त 8 ते 10 हजार रुपये एक्स्ट्रा अर्निंग आलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आमच्या मुलांनी जर आमच्याकडे काही मागितलं तर ते देण्याची आमची कॅपॅसिटी असली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आयुष्यामध्ये कोणावरती डिपेंड नाही राहायला पाहिजे. मला माझ्या आयुष्यात माझी छोटे मोठे स्वप्न मी स्वतःच्या पायावरती पूर्ण केले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. अशा किती महिला आहेत? 8 ते 10 हजार रुपये अर्निंग साठी आलेले किती जण आहेत आणि लाखो रुपये कमवण्यासाठी आलेले किती जण आहेत? म्हणजे ऑलमोस्ट खूप सारे कमेंट्स येतात की 8-10 हजार रुपये कमवण्यासाठी बरेच जण आलेले आहेत, राईट. काहीच एक लक्षात ठेवा, कंपनीचं इंटेन्शन सुद्धा पहिल्या दिवशीपासून एक व्यवसायाची संधी देणे, बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट जे आज प्रत्युषची सगळ्यात मोठी ओळख आहे आणि बेस्ट सर्व्हिस ज्याच्यावरती आज प्रत्युषचा बोलबाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. काहीच प्रत्युष मी जसं तुम्हाला सांगितलं, प्रत्युषचे विजन खूप क्लिअर आहेत की सर्वसामान्य लोकांना एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिला. आज प्रत्युष मध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 16,000 महिला जे त्यांच्या त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये, मला नाही वाटत की 100% कोणी रात्रंदिवस किंवा 8 तास 10 तास कोणीच नाही वर्किंग करत घ्यायचं. मी जर कोणाला जरी प्रश्न विचारला ना, सांगा मागच्या 8 तासात काय काम केलं, तर मग होऊन जाईल. कारण आज प्रत्येक जण 1-2 तास काम करतात त्याचे किंवा त्याला जे कमवायचं तो आज कमवतोय. आज एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचे प्रत्युषचे सगळ्यात मोठं विजन आणि संपूर्ण भारतामध्ये स्वतःचं जाळं पसरवणं, ज्याच्यामधून एक कम्युनिटी तयार होईल. आज ही कम्युनिटी आज आपण सगळेजण बघतोय, आपल्या डोळ्याने बघतोय की आज हजारोंच्या संख्येने ही कम्युनिटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वर्क करत आहे. काहीच प्रत्युषचं जे मिशन आहे ते म्हणजे आज एक बेंचमार्क क्रिएट करणं थेट विक्रीतून. मी खरंच सगळ्यांना सांगेल की लवकरच पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, एक मोठा रेकॉर्ड आपण सगळेजण करायला चाललो. मी लवकरच ते 1 जानेवारी 2026 ला शिर्डीमध्ये डिक्लेअर करणार आहे. महाराष्ट्रातच नाही तर भारतामधला एक रेकॉर्ड प्रत्युषने मागच्या 1 वीक मध्ये केलेला आहे, जो रेकॉर्ड कदाचित तुमच्या फॅमिली मधल्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी ऊर्जा देणार आहे. 1 जानेवारी 2026 ला त्याचं अनाउन्समेंट मी शिर्डीमध्ये करणार आहे. 2030 पर्यंत 50,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून काम करत असतील, हे कंपनीचं मिशन आहे. आज सांगण्यासाठी मी जर सगळ्यांना सांगितलं 16,000 पेक्षा जास्त परिवार आता आपल्यासोबत 2030 पर्यंत सगळ्याच कंपनीचं मिशन विजन क्लिअर आहे. मी कायमस्वरूपी लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांवरती आज प्रजेने का विश्वास ठेवला? कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांचे विजन होते, त्यांचे मिशन होते, त्यांनी लोकांसमोर स्वप्न ठेवले होते की आज आपलं स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि या मिशन वरती लोकांनी विश्वास ठेवला, या विजन वरती लोकांनी विश्वास ठेवला आणि कदाचित आज आपण सर्वसामान्य सर्व मराठी माणसात स्वातंत्र्य आहोत.
का? कारण त्या मिशन वरती ते जे विजन दाखवलेलं होतं काहीच, त्या विजन वरती लोकांनी विश्वास ठेवला. काहीच आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आजपासून 2 वर्षापूर्वी कोणी आमच्यावरती विश्वास ठेवत नव्हता, पण एक मिशन जे प्रत्युषने महाराष्ट्रामध्ये ठेवलं होतं, त्या मिशनवरती लोकांनी विश्वास ठेवला. जे कंपनीने वरच्या मध्ये सांगितलं ते सगळं पूर्ण केलं. 2030 पर्यंत आज 50,000 परिवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतील, यात कुठलीही शंका नाहीये. 2030 पर्यंत 300 पेक्षाही जास्त आउटलेट महाराष्ट्रामध्ये असतील. 2030 पर्यंत कंपनीचे हे 50,000 परिवार कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त अर्निंग घेत असतील. याच एका मिशनने कंपनी काम करते. तुम्ही त्या ठिकाणी कुठेही काम करा ज्या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ आहे. काहीच ग्रोथ शिवाय आयुष्यामध्ये कुठलाही सर्वसामान्य माणूस पुढे जाऊ शकत नाही. मी बरेच जण नोकरी करत असतात, मला कधी कधी त्या लोकांचं वाईट वाटतं. नोकरी करणं वाईट आहे का? बिलकुल नाहीये. नोकरी करणं चांगलंच आहे, पण ह्या काळामध्ये 2025-26 मध्ये फक्त नोकरी करणं वाईट आहे. कारण आज जर बघितलं तर फक्त नोकरीमधून आपण आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण नाही करू शकत. कारण नोकरीमध्ये मला नाही वाटत, किंवा माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून आपल्या लाईफ मधली ग्रोथ होणं हे खूप कठीण आहे. काहीच कंपनी ही एक वेल सर्टिफाईड कंपनी आहे, पूर्ण लिगली कंपनी आहे. तुम्ही गुगलला यायला जरी विचारलं तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. आज प्रत्युष टेल्स ही पूर्ण लिगली आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये काम करते. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात, शंका असतात, सर लीगल म्हणजे काय असतं? काहीच लीगल म्हणजे काय? लीगल म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे जे काही टॅक्सेस आहेत ते वेळच्या वेळी पे करता का? तुम्ही गव्हर्नमेंटचे जीएसटी पे करता का? तुमच्याकडे काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरचा तुम्ही टीडीएस पे करता का? टॅक्स पे करता का? ह्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातात. आणि या सगळ्या गोष्टी कंपनी मागच्या 2 वर्षापासून क्रिस्टल क्लिअर आज पूर्ण महाराष्ट्रासमोर मांडत आली. गाईज आता आपण येऊया त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये ज्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काम करायचंय, आणि ते प्रोडक्ट म्हणजे महिलांचा आवडता प्रोडक्ट. चला एक तुम्हाला हसायला असा प्रश्न नक्कीच विचारेल, किती महिलांना वाटतं? आता मला जवळपास 1,500 लोक मला ऐकतात ऑलमोस्ट. मी सगळ्यांना एक प्रश्न विचारेल, किती महिला अशा आहेत ज्या महिलांना वाटतं सर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये साडी घालणं बंद होईल? बघू कोण उत्तर बरोबर देतं. हॅलो, किती जणींना वाटतं की महाराष्ट्रामध्ये साडी घालणं बंद होईल? आपल्या होईल? शक्य आहे हे? बिलकुल नाही. किती जणांना वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळं ठीक आहे, साडी असेल की त्याला एक ऑप्शनली कुर्तीज आहे, ड्रेस आहे, या ज्वेलरी आहे, या रेडीमेड ब्लाऊज आहे. आज रेडीमेड ब्लाऊजचा एक वेगळा ट्रेंड चालू झालाय. नाईट ड्रेसेस आहेत, नाईट गाऊन्स आहेत, पर्स आहेत. तुम्हाला मी अशा प्रोडक्ट बद्दल सांगतोय, मी तुम्हाला हे म्हणतोय का नाही मॅडम तुम्हाला आयफोन विकायचा आहे? हॅलो, आहे का? बिलकुल नाहीये. तुम्हाला हे सांगितलं जाते का तुम्हाला सिम कार्ड विकायचंय? तुम्हाला हे सांगितलं जाते का तुम्हाला दूध विकायचंय? तुम्हाला हे सांगितलं जाते का तुम्हाला भाजीपाला विकायचंय? तुम्हाला हे सांगितलं जाते का तुम्हाला, म्हणजे आज तुम्हाला अशा प्रोडक्ट मध्ये काम करायचंय ज्या प्रोडक्टची ऑलरेडी तुम्ही मागच्या वर्षानुवर्ष तुमच्या जन्मापासून ते आतापर्यंत एक महिलेच्या गरजेची वस्तू ती म्हणजे साडी, कुर्ती, ज्वेलरी, नाईट ड्रेस, नाईट गाऊन्स, रेडीमेड ब्लाऊज, हे सगळे जे आज आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी आहेत. चला एक प्रश्न विचारतो, खरं खरं उत्तर द्या. तुमच्या गावामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक असेल किंवा प्रत्येकाच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक असेल, तुमच्या गावामधलं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये खरं खरं 2 मिनिटासाठी डोळे बंद करा, विचार करा, सगळ्यात जास्त दुकानं कशाचे आहेत? 2 मिनिटासाठी विचार करा. तुमच्या गावातलं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जर विचार केला तर दुकानं कशाची आहेत? मी विचार केला छत्रपती शिवाजी चौकातून मोंढ्यामध्ये येऊपर्यंत जर बघितलं, सुरुवात केल्यापासून पहिल्यांदा मेडिकल आहे, त्याच्यानंतर कपड्याचं दुकान आहे, त्याच्यानंतर जेंट्सचं दुकान आहे, त्याच्यानंतर स्पेशल कुर्तीचं दुकान आहे, त्यानंतर साड्यांचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, मग एक मेडिकल आहे, परत त्याच्यानंतर एक किराणाचं दुकान आहे, परत एक बँक आहे. म्हणजे जर लाईन बघितली तर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आज काम कशावरती केलं जातं? म्हणजे जर एखादी व्यवसाय सुरुवात करायचं म्हणलं ना तर प्रत्येक व्यक्ती कपड्याच्या दुकानाकडे सगळ्यात जास्त येतो, त्याच्यानंतर किराणा दुकानाकडे सगळ्यात जास्त येतो. बरोबर आहे? म्हणजे एक लक्षात ठेवा, एक मात्र प्रोडक्ट आहे जे सगळ्यांमध्ये इसेन्शियल आहे, हे एव्हरी टाइम चालणारा व्यवसाय आहे, एव्हरी टाइम. आणि आपल्याला सुद्धा ज्या व्यवसायामध्ये काम करायचं गाईज, ते म्हणजे अशा प्रोडक्ट मध्ये काम करायचं ज्या प्रोडक्टला लाईफ लॉंग आहे. खूप प्रश्न असणार आहेत. आज महाराष्ट्रामध्ये खूप सारे लोक आहेत जे ह्या व्यवसायामध्ये येत नाहीत. का येत नाहीत? कारण त्यांच्याकडे नॉलेज नाहीये. आज खूप सारे लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये भीती आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, जर पुढचे तुम्ही 20 ते 30 मिनिट जर मला 100% द्या तर तुम्ही महाराष्ट्रातल्या एका अशा संकल्पनेबद्दल पूर्ण समजून घेणार ज्या संकल्पनेची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. सो गाईज, हा ऍक्च्युअली बिझनेस मॉडेल आहे तरी काय नेमका? तर प्रत्युष हा एकमात्र प्लॅटफॉर्म आहे जो महिलांना घर बसल्या व्यवसायाची संधी देतो.
आता महिलांना घरबसल्या व्यवसाय संधी म्हणजे कशा पद्धतीने देणार आहे, याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. यातला सगळ्यात पहिला जो बिझनेस प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे कंपनीचा ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. लक्ष द्या, समजून घ्या, हे डोळे हे ना डोके थोड्या वेळासाठी उघडा. कारण काय होतं, काही शब्द आपण ऐकतो आणि त्या शब्दावरून आपण आहे ना आपल्या स्वतःमध्ये लगेच विष पेरत असतो. चुकीचं माहिती, काही शब्द जर आपण चुकीचे ऐकतो आणि त्याच्यामुळे आपले शब्द मनामध्ये आपण लगेच विष पेरून घेतो. काही समजून घ्या, ऑनलाईन बिझनेस मॉडेल, ऑनलाईन हा शब्द आला तर महाराष्ट्रातल्या 90% परिवारांमध्ये भीती येते. अरे काय माहित कसं येतं, क्वालिटी खराब आली तर, चुकीचं आलं तर, असे भरपूर प्रश्न पहिल्यांदा. कारण माणूस हा पॉझिटिव्हिटी पेक्षा निगेटिव्हिटीचा मोठा पुतळा आहे माणसामध्ये ना. आज मला सांगा, तुमचं म्हणजे एक उदाहरण धरा, जर असं आपण कधी ऐकलंच, खरं खरं प्रामाणिकपणे विचारतो बरं का, सकाळचे 4 वाजलेत आणि सकाळी 4 वाजता तुम्हाला अचानक तुमच्या घरातून कॉल आला आणि तो कॉल तुम्ही नाही उचलला, दुसऱ्यांदा परत आला, तर मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पॉझिटिव्हिटी येते का निगेटिव्हिटी येते? हॅलो, एवढ्या सकाळी कसं काय कॉल आला बरं, काय झालं की काय? हे सर नो, माणसांच्या मनामध्ये ना सगळ्यात जास्त ती म्हणजे निगेटिव्हिटी असते गाईज. कारण पॉझिटिव्हिटी आणावी लागते, निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली येते. हॅलो, पॉझिटिव्हिटी आणावी लागते, निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली येते. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या की ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे ऑनलाईन बिझनेस मॉडेल इन द सेन्स गाईज एक असा प्लॅटफॉर्म ज्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला कंपनी डेली बेसिस वरती अपडेट देते. आता समजून घ्या, थोडंसं एक चित्र दिसत असेल, एक लक्षात ठेवा, प्रत्येक असे कॉन्टॅक्ट आहेत, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये भरपूर कॉन्टॅक्ट आहेत. तुम्हाला प्रत्युष कंपनी काय करते, प्रत्युष कंपनी तुम्हाला डेली बेसिस वरती काही साड्यांचे, ज्वेलरीचे, कुर्तीचे, पर्सचे वेगवेगळे अपडेट कंपनीकडून दिले जातात. वेगवेगळे अपडेट कंपनीकडून तुम्हाला डेली बेसिस वरती दिले जातात. आता एक उदाहरण धरा की जर समजा एखादी प्रोडक्ट आहे, समजा ही साडी, एक एक्झाम्पल म्हणून सांगते, ही एक साडी आहे, ही एक साडी आहे. प्रत्युष कंपनी काय करते, तुम्हाला डेली बेसिस वरती अशा साड्यांचे, ज्वेलरीचे फोटोज देत असते आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती, ऍज वेल एज कंपनीचं वेबसाईट आता बनतं, त्यासोबत कंपनीचं ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला कंपनी काय करते, हे प्रोडक्ट प्रोव्हाइड करत असते. आता एक उदाहरण द्या, या साडीची किंमत कंपनीने सांगितली आहे 400 रुपये. ह्या साडीची कंपनीने किंमत सांगितली आहे 400 रुपये. आता कंपनी तुम्हाला काय सांगते, या साडीची किंमत 400 रुपये आहे, तुम्ही या साडीला पुढे विकत असताना कमीत कमी तुमचे 10 ते 20% मार्जिन ऍड ऑन करून पुढे विकू शकता. एक उदाहरणार्थ धरून चला, 400 रुपयाला कंपनीने तुम्हाला एक साडी दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 100 रुपये मार्जिन ऍड केले आणि तुम्ही जेव्हा तुमच्या कस्टमरला देत असता तेव्हा तुम्ही त्याला 500 रुपयाला सेल आउट केलं. आता 500 रुपयाला तुम्ही कस्टमरला सेल आउट केल्यानंतर कस्टमरने देताना तुम्हाला 500 रुपये दिले, पण कंपनीला देताना तुम्हाला 400 रुपये देण्याची गरज नाही का, कारण त्याच्यावरती लाईफ टाइम कंपनीकडून तुम्हाला 10% कमिशन हा फिक्स असतो. म्हणजे प्रत्युष कंपनीकडून लाईफ टाइम हा 10% कमिशन तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो. आता एक उदाहरण द्या, 400 मधून 10% मायनस केले तर किती रुपये झाले हो, 360 रुपये. आता तुम्ही कस्टमर कडून घेताना 500 रुपये घेतलेत, पण कंपनीकडे ऑर्डर टाकत असताना तुम्ही 360 रुपये पे केलेत. म्हणजे एक ऑन अन ऍव्हरेज जर बघितलं, एका प्रोडक्ट मध्ये तुमचं मार्जिन, प्रॉफिट ऑफ मार्जिन किती राहणार आहे, 140 रुपये. मी तुम्हाला सांगतो 140 सोडून द्या, फक्त 100 रुपये जरी एका प्रोडक्ट मध्ये तुम्हाला प्रॉफिट ऑफ मार्जिन राहिलं, एका प्रोडक्ट मध्ये फक्त 100 रुपये जरी तुमच्याकडे प्रॉफिट ऑफ मार्जिन राहिलं आणि असे जर तुम्ही एका महिन्यामध्ये 50 ते 100 ऑर्डर जरी घेतल्या, मी म्हणतो फक्त 50 जरी ऑर्डर घेतल्या, फक्त 50 जरी ऑर्डर घेतल्या, पर ऑर्डर 100 रुपये जरी तुमचा फक्त प्रॉफिट निघाला, तर तुम्हाला गाईस त्याच्यामध्ये 50 इंटू 100 ऑन अन ऍव्हरेज 5 ते 6 हजार रुपये त्याच्यामध्ये प्रॉफिट काढता येऊ शकतो. आज प्रत्युष मध्ये आज आपल्याकडे हजारो महिला आहेत ज्या ऑलरेडी या प्लॅटफॉर्म मध्ये काम करतात यशस्वीरित्या आणि महिन्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त अर्निंग घेणारे, इन्कम घेणारे प्रत्युष मध्ये 6,000 पेक्षा जास्त लेडीज आहेत. 6,000 पेक्षा जास्त लेडीज आहेत. मी कुठलंही प्रवचन करत नाहीये, मी कुठलंही कीर्तन करत नाहीये, मी कुठलीही भविष्यवाणी सांगत नाहीये. काही लोक जेव्हा आमच्या मीटिंगला येत असतात किंवा मीटिंग मध्ये आल्यावर ऐकतात, अरे असं कुठं असतंय वय, असं लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. मी त्या सगळ्या नमुन्यांना सांगत असतो, अरे बाबा असंच असतंय का, कारण जेव्हा कोरोना यायचा होता, कोरोना यायच्या आधी आपण काय म्हणायचो, कुठं शाळा मोबाईलवर शिकतात का? मला सांगा, कोरोनामध्ये खरं खरं सांगा, पोरांनी शाळा कशावरती शिकली, मोबाईल वरती. आजच्या
घरामध्ये टीव्ही जास्त बघितली जाते का मोबाईल जास्त बघितला जातो? हॅलो, टीव्ही जास्त बघितली जाते का मोबाईल जास्त बघितला जातो? मला एक सांगा, प्रामाणिकपणे सांगा. मोबाईल वरती आज पैसे कमवता येतात हे लोकांना विश्वास नाही, पण गाईज आज आम्ही सिद्ध केलंय की मोबाईल वरती पैसे कमवता येतात. चला मला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. जरा सगळ्यांना आळस यायला, बोर झाले, थोडस मजा घेतो सगळ्यांची. चला, आहेत का सगळ्या चेहरा स्माइल ठेवा, दुखी नाही? हॅलो, आपण इथं समजून बिझनेस करायला आलो, शिकायला आलो, थोडस चेहऱ्यावरती स्माइल ठेवा, कारण हजारो लोक तुम्हाला बघायला लागलीत मीटिंग मध्ये. त्यामुळे सगळ्यांनी जरासं हसरा चेहरा ठेवा, कारण काय होतं, जोपर्यंत आपण हसत नाही तोपर्यंत पैसा पण आपल्याकडे येत नाही. पैसा म्हणतो अरे बाबा हे दुखी आहे, थांब याच्याकडे नंतर जातो. खरी गोष्ट आहे. सो मला सांगा, चला मी काही तुम्हाला आज प्रूव्ह करून दाखवेल की खरंच मोबाईल वरून पैसा कमवता येतो. मला सांगा, आजपासून 10 वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये जर लग्न असेल, तर तुम्ही पत्रिका बनवायची, येस ऑर नो? पत्रिका बनवल्यानंतर तुम्हाला गावोगावी जाऊन वाटावं लागायचं. आज 2025-26 मध्ये आपल्या घरामध्ये जर समजा 1000 लोकांचं लग्न असेल तर पत्रिका किती बनवल्या जातात? जर आपल्या घरामध्ये लग्न असेल तर आपण इन्व्हिटेशन कशावरून देतो? हॅलो, मोबाईल वरून, येस ऑर नो? मला सांगा, एखाद्याच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, सगळ्यात पहिल्यांदा कशावरती कळतं? आज एखाद्या घरामध्ये जर बाळ जन्माला आलं तर पहिल्यांदा काय होतं? टिक 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 टिक. हॅलो, मुलगी जन्माला आली, लक्ष्मी आली, येस ऑर नो? मोबाईल. आज एखाद्याच्या घरामध्ये कोणी एक्सपायर झालं तर पहिल्यांदा कॉल कशावरनं फिरतात? हॅलो, असं झालंय, येस ऑर नो? सगळं जाऊ द्या, प्रामाणिकपणे सांगा, स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून सांगा, रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा नवऱ्याचं तोंड बघता का मोबाईलचं तोंड बघता? प्रामाणिकपणे सांगा. रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा नवऱ्याचं तोंड बघितलं जातं का मोबाईलचं तोंड बघितलं जातं? ज्या मोबाईल शिवाय तुम्ही 2 मिनिट राहू शकत नाही, ज्या मोबाईल शिवाय तुम्ही दिवसातले 2 तास शांत राहू शकत नाही, आज मग आपण हे म्हणणं पण चुकीचं आहे की मोबाईल वरती पैसे मिळू शकत नाही. हे रिअल फॅक्ट आहे. मी कालच्या दिवशी एक मेमो आला होता, मी ते वाचत होतो की आज भारतामधला 95% पॉप्युलेशन, 95% पॉप्युलेशन हे फक्त मोबाईलच्या काट्यावरती, मोबाईलच्या सगळ्या गोष्टींवरती चालतं. आणि गाईस, मोबाईलचा वापर करून तुम्ही सुद्धा काम करता. मोबाईलचा योग्य वापर करता आला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य व्यवसायात उतरतात, मोबाईल हातामध्ये आले, इंस्टाग्राम ओपन झालंय, इंस्टाग्राम करायचं होतं वेगळं काम, केलं वेगळं काम, चालू 1 2 3 4 5 6 संपतच नाही, आणि ते बघत 2 तास कधी गेले कळत नाही, आणि इथं माणूस चुकतो. गाईज, तुम्हाला हे सगळं गाईड केलं जातं आपल्या ट्रेनिंग मध्ये, प्रत्युष मध्ये तुम्हाला पूर्ण शिकवलं जातं. यासाठी तुम्हाला ह्या बिझनेस मध्ये यायचं की कसं तुम्हाला काम करायचं, काय करायचं, सगळं तुम्हाला गाईड केलं जातं. आज जर बघितलं, ऑनलाईन बिझनेस मॉडेल खूप छान आहे. आज ऑनलाईन बिझनेस रोज फोटो पाठवते, त्या सोशल मीडियाचा एक ग्रुप त्या व्हॉट्सअप मैत्रिणींना कशा पद्धतीने रिलेशन बिल्ड करायचे. ह्या बिझनेसची सगळ्यात मोठी खासियत काय, तर हा व्यवसाय महिलांचा आहे. तुम्हाला महिलांनी महिलांसोबत काम करायचंय, कारण बऱ्याच घरांमध्ये अशा सुद्धा कंडिशन्स असतात की ज्या ठिकाणी जेंट्स असतात त्या ठिकाणी त्या महिलांना परमिशन दिली जात नाही. पण हा व्यवसाय हा महिलांशी कनेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही इथं महिलांशी कम्युनिकेशन करता, महिलांसोबत बिझनेस डेव्हलप करता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची कस्टमर जे ऑर्डर देते, तुम्ही ऑर्डर घेता, ही ऑर्डर तुम्ही कंपनीला प्रोव्हाइड करता, कंपनी डायरेक्टली कस्टमरच्या ऍड्रेसवर फ्री शिपिंग मध्ये डायरेक्टली प्रोडक्ट पाठवते, तुम्हाला तुमच्या घरी मागवायची गरज नाही. खूप छान सिस्टम आहे. आज या सिस्टम मधून हजारो लोकांनी त्यांचं आयुष्य बदललंय. सो तुम्ही नक्की आज हा कन्सेप्ट समजून घ्या. खूप मला अजून पोहोचला नाही, आई यायला पण 10 दिवस त्या आई त्याच्याकडनं बोलून घेत असते. मग तुम्हाला 10 वेळा मीटिंग अटेंड करावं लागतात, ट्रेनिंग अटेंड करावं लागतात. म्हणून मी सांगतो, कमीत कमी 3 महिने तुम्हाला या व्यवसायाला 100% द्यावं लागेल. जर तुम्ही 3 महिने दिले तर ऍज
ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर फाउंडर म्हणून मी गॅरंटी देऊ शकतो 3 महिन्यात तुम्ही बिझनेस मध्ये खूप पुढे जाऊ शकता. पुढे म्हणजे काय लगेच झेंडा नाही काढू शकत, पण 3 महिन्यात स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता. सो नेक्स्ट आहे गाईज कंपनीचं सेकंड बिझनेस मॉडेल जे खूप युनिक आहे ते म्हणजे कंपनीचं ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? बऱ्याच जणांच्या मनामध्ये डाऊट असतात, शंका असतात, प्रश्न असतात. प्रत्युष सर शोरूम कुठे आहे? एक लक्षात ठेवा, कंपनी फर्स्ट देण्याच्या इंटेन्शनने मार्केटमध्ये उतरली की ऑनलाईन बिझनेस मॉडेल आम्हाला डेव्हलप करायचं आहे. पण जेव्हा ऑनलाईन बिझनेस मॉडेल आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये डेव्हलप करत होतो आम्हाला काही प्रॉब्लेम फेस करावे लागले, जे चॅलेंजेस आमच्या समोर येत होते. ते चॅलेंजेस म्हणजे काय की सर्वसामान्य लोकांना विश्वास बसत नव्हता. लोक काय म्हणायचे, सर आम्हाला फक्त क्वालिटी बघायची, कुठे बघायला मिळेल. सो कंपनीने काय केलं गाईज, क्वालिटी बघण्यासाठी म्हणून कंपनीने वेगवेगळ्या भागांमध्ये आपले छोटे छोटे होम बेस्ड स्टोअर दिले. तुम्ही गुगलला पण बघितलं असेल, आपले मॅक्झिमम जे प्रत्युष आउटलेट आहेत हे होम बेस आहेत, घरातून चालतात. का? कारण हे बघा, मला शोरूमची गरज नाहीये, मला वॉकिंग कस्टमरची गरज नाही, कारण आज प्रत्युष 99% स्टोअर एक मोठा शोरूम वाला पण नाही चालत तेवढं टॉपला चालतात. एक मोठा शोरूम वाल्याचं पण नाही चालत तेवढं टॉपला प्रत्युष स्टोअर चालतात. का? कारण आज फक्त क्वालिटी दाखवण्यासाठी हे स्टोअर कंपनीने त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो हे कंपनीचं सेकंड बिझनेस मॉडेल आहे ते म्हणजे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. जर समजा तुम्ही जर तुमचे कस्टमर्स ते आपल्या प्रत्युष स्टोअरला घेऊन जाता, तर कस्टमरने जर त्या स्टोअर मधून जी काही खरेदी केलेली असेल त्या केलेल्या खरेदीवरती कंपनीकडून तुम्हाला म्हणजे त्या स्टोअर कडून तुम्हाला 10% कमिशन मिळतं. म्हणजे एक उदाहरण द्या, तुमची काही मैत्रीण आहे, तिला जर काही खरेदी करायची आणि तिने प्रत्युष कुठल्याही स्टोअर मधून समजा 5,000 रुपयाची खरेदी केली, तिने केलेल्या 5,000च्या खरेदीवरती तुम्हाला ऑन एव्हरेज 400 ते 500 रुपये कमिशन तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतं. हे कंपनीचं खूप युनिक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे कंपनीला कुठेही बॅनरबाजी करावं नाही लागत, कंपनीला कुठे ऍडव्हर्टाइजमेंट करावं नाही लागत, कंपनीला कुणाला हायर करावं नाही लागत, कंपनीला फक्त सोशल मीडिया. कारण आता म्हणलं भारत सगळ्यात जास्त फास्टेस्ट ग्रोईंग ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर ती आहे महिला. कारण महिलांची सगळ्यात जास्त म्हणजे मार्केटिंगची सगळ्यात यशस्वी स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला खरं खरं सांगतो. कारण महिला जेवढं फास्ट मध्ये एखादी गोष्ट जाऊन प्रमोशन करू शकतात तेवढं दुसरं कोणी करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सो तोच पैसा कंपनी तुमच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करत असते. सेम कंपनीचा तिसरा बिझनेस मॉडेल आहे रेफरल बिझनेस मॉडेल. रेफरल हा एक युनिक आहे. एक मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यांना कामाची गरज आहे, सगळ्यांना पैशाची गरज आहे, सगळ्यांना स्वप्न आहे, प्रत्येक जण आपलं दुखवटा कधी दाखवत नसतात. येस ऑर नो? एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण कोणी नेम पे करत असतं, कोणी पैसे कमवण्यासाठी काम करत असतं, कोणी स्वप्नांसाठी स्वतःला कुठे गुंतवायचं म्हणून ते काम करत असतं. प्रत्येकाने काही आज वेगवेगळे टास्क आहेत. पण एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की प्रत्येक जण आज काहीतरी ऑपॉर्च्युनिटी सर्च करतो. मी स्वतः आज बघत असतो, आज सोशल मीडियाला मी तुम्हाला रिअलिटी सांगतो गाईज, डेली बेसिसवरती मी स्वतः माझ्या सोशल मीडिया पेजेसवरून, इंस्टाग्रामवरून आज स्टील कंडिशन माझ्याकडे डेली 30 ते 40 लॉग इन्स येतात. एव्हरी डे कंपनीच्या पेजवरती 30 ते 40 रेफरल रजिस्ट्रेशन आहे. एक विचार करा, हे फक्त कंपनीच्या एका कंपनीकडे येणार रजिस्ट्रेशन आहेत. असे हजारो फॅमिलीज काम करतात. म्हणजे लक्षात ठेवा, सगळ्यांना कामाची गरज आहे, फक्त दाखवत नसतं. आज जर तुमच्यामुळे एखादी व्यक्ती या व्यवसायामध्ये तिने तिच्या आयुष्यात काहीतरी 2 रुपये कमवले, तर आयुष्य माहिती का, थँक्यू ताई, तुमच्यामुळे मला मिळाला. तिचे थँक्यू म्हणजे तुमचे ब्लेसिंग आहेत. ती तुम्हाला आज आशीर्वाद देऊन जाते, ती तुम्हाला ब्लेसिंग देऊन जाते. पण कंपनी सांगते तुम्ही आमच्याकडे फुकटमध्ये रेफर नका करू. तुम्ही जर कोणाला हा व्यवसाय रेफर करत असाल तर तुम्ही केलेल्या रेफरल वरती कंपनी तुम्हाला 500 रुपये अर्निंग देईल. त्याच्यातून 5% TDS डिडक्ट रिमेनिंग अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होईल. काहीच एक लक्षात ठेवा, ही रेफरल मॉडेल हे कंपनीचं सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग मॉडेल आहे. म्हणूनच 15 ते 16,000 परिवार इतक्या कमी कालावधीमध्ये प्रत्येक परिवारामध्ये आज काम करत आहेत. त्यासोबत जर बघितलं, कंपनी काही टीम इन्सेंटिव्ह पण देत असते. जर समजा तुम्ही स्टेप बाय स्टेप जसे या व्यवसायामध्ये येतात, जर तुमची एक छान टीम तुम्ही त्या ठिकाणी बनवताय, तुम्ही जर एक टीम बनवून त्यांना जर गाईड करताय, त्या गाईड मधून तुम्ही चांगला बिझनेस त्या ठिकाणी तयार करत असाल तर त्याच्यावरती कंपनी टीम इन्सेंटिव्ह दिली जाते. ते तुम्हाला ट्रेनिंग मध्ये पूर्ण डीप मध्ये याच्याबद्दल शिकवलं जाणार आहे. सो तुम्ही ह्या व्यवसायाला जेव्हा लॉग इन करता, ह्या टीम इन्सेंटिव्ह बद्दल पण तुम्हाला शिकवलं जातं. टीम इन्सेंटिव्ह मध्ये तुम्ही वर्षाला लाखो रुपये अर्निंग करू शकता. आणि आज या प्रत्युष परिवारामध्ये लाखो रुपये अर्निंग घेणाऱ्या हजारो महिला आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आज ज्या प्लॅटफॉर्म बद्दल मी तुम्हाला सांगतोय हे ऑलरेडी सक्सेसफुली आज महाराष्ट्रामध्ये रन होत आहे. यशस्वीरित्या हजारो महिला याच्यामध्ये काम करतात आणि टीमच्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं अर्निंग या ठिकाणी
घेऊ शकता. त्यासोबत जर बघितलं कंपनीचं जे लास्ट बिझनेस मॉडेल आहे ते म्हणजे स्टोअर मॉडेल. स्टोअर मॉडेल ही कंपनीची एक युनिक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या महिला आहेत, कोणी ऑनलाईन करण्यासाठी इच्छुक आहे, ज्यांच्याकडे इकॉनॉमिकली अडचणी आहे, ज्यांना पैसे गुंतवणं शक्य नाहीये, ते ऑनलाईन करतात. पण काही महिला अशा आहेत ज्यांना घरगुती काहीतरी करायचं, घरातून मला व्यवसाय करायचा आहे, तर मी कसं सुरुवात करू, इथून प्रश्नचिन्ह असतो. मी सुरुवात कुठून करू, मी काय घेऊ, मी कसं विकू, ते विकत असताना काय मार्जिन ऍड करू, काही ज्ञान नसतं. तर त्या सगळ्या नवीन कमर्ससाठी कंपनीने एक होम होम शॉपी कन्सेप्ट आहे, प्रत्युष होम शॉपी. आज जर बघितलं, प्रत्युष होम शॉपी जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही मिनिमम 20,000 रुपयांपासून होम शॉपी सुरुवात करू शकता, ज्याच्यामध्ये परमनंटली कंपनीकडून तुम्हाला 20% डिस्काउंट दिला जातो. आणि या होम बेस्ड बिझनेस मॉडेल आहे, याला तुम्ही घरातून एक छोटस रॅक वगैरे घेऊन सुरुवात करू शकता. सगळं कंपनी गाईड करते, प्रॉपर रॅक सिस्टम गरजेची आहे. पण आज जर बघितलं, ह्या होम शॉपी कंपनीचा सगळ्यात मोठा बेंचमार्क ठरत चाललाय. टिल कंडिशन 647 होम शॉपी महाराष्ट्रामध्ये काम करतायत. म्हणजे ज्या होम शॉपी बद्दल मी तुम्हाला सांगतो, ऑलरेडी 650 परिवार आहेत जे प्रत्युष होम शॉपी आता रन करतायत. आणि खास आता होम शॉपीसाठी एक ऑफर चालू आहे. जर तुम्ही प्रत्युष होम शॉपी रजिस्टर करत असाल तर तुम्हाला 20,000 रुपयाच्या खरेदीवरती 10,000 रुपयाचे म्हणजे 50% प्रोडक्ट फ्री. म्हणजे एक उदाहरण द्या, मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सगळ्यांना दाखवेल. मी तुम्हाला सगळ्यांना एक फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवेल. जसे की जर समजा तुम्ही आज एक होम शॉपी रजिस्टर करता, तर होम शॉपी केल्यानंतर एक उदाहरण म्हणून तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. ही प्रत्युषची कुर्ती आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल क्लिअर. ही प्रत्युषची कुर्ती आहे. जर समजा याचा जर ऑन डीपी आहे गाईज 250 रुपीज, 250 रुपये आज हा प्रत्युषच्या कुर्तीचा एकदम प्रीमियम क्वालिटी आहे, कॉटन बेस आहे, युनिक डिझाईन आहे, कलरची गॅरंटी आहे, प्रत्युषचं ओन प्रोडक्ट आहे गाईज. जे माझ्या कॅबिन मध्येच ही कुर्ती आम्ही मुद्दाम डिस्प्ले केलेली आहे, कारण या ठिकाणी जर बघितलं 250 रुपये या कुर्तीची कॉस्टिंग आहे. आज याच्यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी बघितली, जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल, आता आपल्याकडे 250 रुपयाला घेऊन आज माझ्या समोरच एक उदाहरण सांगतो. आपल्या स्टोअरला एक कस्टमर घेऊन आले होते, त्यांनी या कुर्तीमध्ये 350 रुपयाला ही कुर्ती सेल केली. कस्टमरने हसत हसत कुर्ती घेतली. पण या ठिकाणी जर एक गोष्ट बघितली, ही 250 रुपयाची कुर्ती जर तुम्ही होम शॉपिंग घेत असाल तर 170 रुपयांना तुम्हाला पडते. तुम्ही 350 रुपयाला जरी विकले तर गाईज तुम्हाला डायरेक्टली 50% डबल मार्जिन याच्यामध्ये कमवता येऊ शकतं. प्रत्युष अशी युनिक प्रोडक्ट पर मंथ तुम्हाला काहीतरी काही देत असते, ज्याच्यातून तुम्ही एक चांगलं अर्निंग तुम्ही प्रत्युषच्या माध्यमातून घेऊ शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला एक फक्त एक्झाम्पल म्हणून ही गोष्ट दाखवली, जे आता आपण सगळ्यांनी पाहिलं. एक कुर्तीचं फक्त तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं मी की ह्या कुर्तीमधून तुम्ही एक चांगलं अर्निंग करू शकता. असे खूप प्रोडक्ट येणार आहेत. मी सगळ्यांना सांगेल, जस्ट वेट. कंपनी धिंगाणा लागणार आहे महाराष्ट्रामध्ये. जस्ट वेट, फक्त 1 जानेवारी पर्यंत इतके खतरनाक कलेक्शन्स येणार आहेत, इतके कमी कॉस्टिंग मध्ये महाराष्ट्रातल्या भारतात कोणी नाही देऊ शकत. का? कारण सगळे ट्रेडमार्क प्रोडक्ट आहेत. हे प्रोडक्टचे डिझाईन पण कुठे मिळणार नाहीत. लोक डिझाईन कॉपी करून पण आपण त्याचे कमीत कमी 10,000 पीस विकलेले असतील. सो ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यासोबत कंपनीचं नेक्स्ट बिझनेस मॉडेल आहे ते म्हणजे मेगा स्टोर मॉडेल. मेगा स्टोर मॉडेल म्हणजे काय? मेगा स्टोर मॉडेल मध्ये जर एक विचार केला तर तुम्ही 5 लाख, जर तुम्हाला काहीतरी कंपनीचा मेन प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचं जर तुम्हाला मेन आउटलेट घ्यायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 5 लाख रुपये बेसिक इन्व्हेस्टमेंट असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप फॅसिलिटीज मिळतात. आज एक उदाहरण द्या, खूप सारे लोक आहेत, मी असं नाही म्हणणार मूर्ख आहे असं म्हणलं नाही जात, ते मनातल्या मनात म्हणलं ते राईट. सो पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप सारे लोक आहेत ज्यांना फायदा नाही कळत आणि फायदा फक्त महिला वर्गाला कळतो. कधी कधी मी आणि कीर्ती एक दिवशी आम्ही येत होतो, आम्ही बाहेर मार्केटमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक मोठं डिस्काउंट ऑफरचं एक केलं